अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। उद्या आहे श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावण सोमवार 18 ऑगस्ट 2025 ला श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावण सोमवार आहे। यंदा 4 श्रावण सोमवार आलेले आहेत आणि अर्थात ज्यांना संपूर्ण श्रावण महिना सेवा करणं शक्य झालं नाही त्यांनी उद्या भगवान शंकरांची जास्तीत जास्त उपासना करावी। नाही काही तर तुम्ही कच्चं गाईचं दूध भगवान शंकरांना तुम्ही अर्पण करू शकता। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप करावा आणि अगदी महिनाभर तुम्हाला रुद्राभिषेक करणं नाही शक्य झालं तर उद्या आवर्जून दिवसभरात अगदी कधीही, खरं तर प्रदोष काळ हा महत्वाचा असतो किंवा सकाळी करू शकता, पण काही कारणांनी जर नाही शक्य झालं तर तुम्ही दुपारी सुद्धा रुद्राभिषेक करावा आणि नक्कीच जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करावी। आजच्या व्हिडिओमध्ये आता सगळ्यात महत्वाचं, चौथ्या श्रावण सोमवारची जी काही शिवामूठ आहे तर ती जवस आहे, जव नाही। बऱ्याच महिलांचा असं संभ्रम आहे की ताई जव आणि जवस मध्ये फरक आहे। मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलं ते जवस आहे, आमच्याकडे याला जवसच म्हणतात, कदाचित तुमच्याकडे पण याला जवसच म्हणत असेल तर जवस ही शिवामूठ आहे जी आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायची आहे। उद्या तुम्हाला 21 जवसाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। तो काय तुम्हाला सांगते बघा। जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे, आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंच्या हातात आहे आणि मृत्यू म्हणजे आपल्याला मोक्ष देण्याचं काम हे भगवान शंकरांकडे आहे। भगवान शंकरांना उद्या आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्याच काय कुठल्याच घरात कधीही अकाल मृत्यू येऊ देऊ नको, माझ्या घरातल्या सगळ्या लोकांना सुखाचं समाधानाचं आयु आरोग्याचं ठेवावं किंबहुना ते व्हावे म्हणून तुम्हाला एक उपाय करायचा आहे। बघा, आपण जेव्हा शिवामूठ अर्पण करतो तर ती एक शिवामूठ असते, पण तुम्हाला 21 जवस हातात घ्यायचे आहे। बघा, 21 जवस तुम्हाला हातात घ्यायचे आहे आणि तुम्हाला शिव गायत्री मंत्राचं 21 वेळा पठण करायचं आहे। आपण जेव्हा शिवामूठ अर्पण करत असतो तर ती ओली करत असतो, या पद्धतीने अर्पण करत असतो, पण जेव्हा तुम्ही भगवान आता तुम्ही हा जो उपाय तुम्ही मंदिरात जाऊन केला तर अतिउत्तम आणि अगदी नाही शक्य होतो तुम्ही घरात करू शकता। मग तुम्हाला काय करायचं आहे, शिवामूठ तुम्हाला 21 जवस आपल्या हातात घ्यायचा आहे। दिवसभर तुम्ही कधी पण हा उपाय करू शकता। 21 जवस तुम्ही हातामध्ये घ्या, हातात घेतल्यावर तुम्हाला 21 वेळा शिव गायत्री मंत्र म्हणायचा आहे। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। हा शिव गायत्री मंत्र आहे, शक्य असेल तर इथे मी देईल, नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल। तर हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे। 21 जवस उजव्या हातात घ्याव्या, 21 वेळा तुम्ही हा मंत्र म्हणावा आणि हा मंत्र म्हणून झाल्यावर भगवान शंकरांना अर्पण करावं। अर्पण करताना असं अर्पण करायचं असताना शिवामूठ अशी अर्पण करायची असं तुम्हाला हे सगळं माहिती आहे, तरी पण सांगते। हे करून झाल्यावर भगवान शंकरांना प्रार्थना करावी की माझ्या घरात कधी अकाल मृत्यू येऊ देऊ नको, माझ्या घरातल्या सर्वांना सुखाचं आयु आरोग्याचं भरभराटीचं ठेव आणि किंबहुना मलाच नाही हा विश्वास कधीही कोणाला आपल्याला म्हणजे या विश्वात कधीही आपल्याला कधी अशी वाईट बातमी ऐकू देऊ नको आणि सगळ्यांचं कल्याण कर। बघा, मृत्यू हे अंतिम सत्य आहे, हे प्रत्येकाने स्वीकारलंच पाहिजे, पण नेहमी आपल्याला वाटत असं की एखादा व्यक्ती जेव्हा जातो तेव्हा फार तो तरुण जातो, त्याच्यानंतरच्यांना तो गेल्यावर त्याचा त्रास प्रचंड होतो आणि हे दुःख कधीच कोणाच्या आयुष्यात येऊ नये, कधीच कोणाच्या वाट्याला येऊ नये हीच आपल्याला भगवान शंकरांचरणी प्रार्थना करायची आहे। सोमवारचा शेवटचा श्रावण सोमवार आहे। अगदीच तुम्ही मंदिरात जाऊन किंवा तुम्ही घरातही भगवान शंकरांची जशी जमेल तशी तुम्ही अभिषेक करू शकता। आता हे करून झाल्यावर 5 बेलपानांचा उपाय तुम्हाला सांगणार आहे। बघा, तुम्हाला शक्य असेल, आपण तर 108 बेलपान अर्पणच करतो, पण शेवटच्या श्रावण सोमवारी अगदी 5 बेलपान घ्यावे आणि ते तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचे आहे। आता हे 5 बेलपान अर्पण करताना आपण नेहमी ओम नमः शिवाय किंबहुना आपलं जे काही शिवाष्टोत्तर नामावली आहे याचं पठण करत असतो। मग ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः या पद्धतीने। पण आता शेवटच्या श्रावण सोमवारी 5च बेल म्हणजे 108 केले तरी चालेल, पण त्याच्यातले 5 बेलपान काढावे आणि ते 5 बेलपान परत स्वच्छ पाण्याने धुवावे आणि ते व्यवस्थित बेलपान अर्पण करताना तुटलेलं चिरलेलं देठासकट अर्पण करायचं नाही। बेलपान हे पालथं अर्पण करायचं असतं, सगळ्यांना माहिती आहे, तरी एकदा सांगते। तर काय करायचं, 5 बेलपान घ्यायचे आणि तेव्हा सुद्धा शिव गायत्री मंत्र म्हणायचा। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात।
हे तुम्हाला 5 वेळा शिवगायत्री मंत्र तुम्हाला 5 वेळा म्हणायचा आहे आणि एकदा म्हणून तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलपान अर्पण करावं, असं तो मंत्र तुम्हाला 5 वेळा म्हणायचा आहे आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे। बघा, हा श्रावण महिन्यात सणांचा राजा होता आणि अगदी आता त्याची आपल्याला सांगता करायची आहे। श्रावण महिन्याचा निरोप घेण्याचा वेळ आपला आलेला आहे, तर जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला सेवा करता येईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा आणि रुद्राभिषेक करायला चुकवू नका। अगदी तुम्ही मंदिरात केंद्रात जाऊन रुद्राभिषेक केला तरी चालेल किंवा तुम्ही घरात केला तरी चालेल। ज्यांना काहीही शक्य नाही होत, बघा ज्या घरात ना शिवगायत्री मंत्र, रुद्र पठण किंवा शिवमहिम पठण केलं जातं त्या घरात कधीही कुठलीही बाधा राहत नाही, त्या घरात कधी अकाल मृत्यू येत नाही। आणि खरं तर तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण फक्त श्रावण महिन्यामध्येच भगवान शंकरांची सेवा केली, नाहीतर रोज सोमवार म्हटलं की मंदिरात जाणं किंवा शिवमहिम पठण करणं एवढं होतं। ज्या पद्धतीने आपण महाराजांची सेवा करतो, पितरांची करतो किंवा आपण आपल्या कुलदेवांची करतो, त्या पद्धतीने भगवान शंकरांची सेवा नाही होत। म्हणून जास्तीत जास्त अगदी आता 8च दिवस राहिलेले आहे, 8 पण नाही हो, खूप कमी दिवस राहिलेले आहे, जेवढी जास्त सेवा जमेल, कारण आपल्याला श्रावण महिन्याची सांगता सुद्धा करायची आहे। होय, श्रावण ज्यांनी भगवान शंकरांचं रुद्र पठण किंवा शिवमहिम श्रावण महिन्यात दररोज केलं आहे त्याची सुद्धा सांगता तुम्हाला करायची आहे। ज्यांनी कोणी शिवामुठीचं व्रत केलं आहे त्याचं सुद्धा उद्यापन कसं करावं या संदर्भातली माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, नक्की तुम्ही बघावं। आता उद्यापन अर्थात तुम्हाला सोमवारीच करायचं असतं, दान धर्म करायचा आहे, चांगले कर्म करायचे आहे आणि आपल्याला श्रावण महिन्याचा निरोप घ्यायचा आहे। जेवढं जमेल तेवढी सेवा करा, नाही ना शक्य होत तर मंदिरात जाऊन तरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा मंत्र जप करावा आणि कच्चं गाईचं दूध भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अर्पण करावं। बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई, आपण जर तेच कच्चं दूध जर आपण भगवान शंकरांना अर्पण न करता जर आपण एखाद्या गरीबाला दिलं तर, बघा कितीही काही केलं तरी तो श्रद्धेचा भाग आहे। भगवान शंकरांना जल अर्पण करणं, दूध अर्पण करणं हा सुद्धा ही आपली श्रद्धा आहे आणि त्याच्यात काही चुकीचं नाही आहे की बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होतात की ताई जर तेच आम्ही एखाद्या गोरगरीबाला दिलं तर द्या ना, तुम्ही त्यांना पण द्या, पण भगवान शंकरांना अगदी 2-4 चमचे पण तुम्ही अर्पण नाही करू शकत का? आणि अर्थात जर तुम्ही घरात करणार असेल तर ते तीर्थ तुम्ही सगळ्यांना द्यावं। शिवमहिमाचं किंवा रुद्राभिषेकाचं तीर्थ हे अमृताचं मान काम करत असतं। ज्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे त्याला आलेला आहे। कितीही पण आजारपण असो, संकट असो, दुःख असो, शारीरिक असो, मानसिक असो किंवा व्याधी असेल किंवा एखादं कुठलं तरी व्यसन आहे, त्यातून सुद्धा मार्ग मिळण्यासाठी रुद्राभिषेकाची सेवा, हे रुद्राभिषेकाचं तीर्थ हे अमृतासमान काम करत असतं। बऱ्याच महिलांनी याचा अनुभव घेतलेला आहे। तुमच्याकडनं नाही झालं तर आता उद्या आवर्जून दिवसभरात जास्तीत जास्त जमेल तेवढी सेवा करावी, ठीक आहे? तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।